शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना प्रश्न पडतो की हिवाळ्यामध्ये नेपियरची लागण केल्यानंतर ती उतरते का, त्याचा उतार चांगला होतो का, कशा पद्धतीने उतरतं, उतरायला किती दिवस लागतात, ही सगळी माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तरी बंधूंनो, कुठल्याही प्रकारचं नेपियर जर आपण हिवाळ्यामध्ये लावलं तर ते उतरतं। फक्त एवढंच आहे की इतर वातावरणामध्ये ते जेवढं लवकर उतरतं त्याच्यापेक्षा थोडंसं हिवाळ्यामध्ये ते उशिरा उतरतं। म्हणजेच इतर वातावरणामध्ये जर नेपियरची लागवड केल्यानंतर ते 3 ते 4 दिवसामध्येच त्याचे कोंब वरती दिसतात, तर त्याच्या बरोबरीने हिवाळ्यामध्ये ते कोंब जे आहेत ते 7 ते 8 दिवसही लागू शकतात। प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आम्ही स्वतः हिवाळ्यामध्ये लागण केलेली आहे। तर मी तिन्ही प्रकारचे जे माझ्याकडे नेपियर आहेत त्याची नवीन लागण केलेली आहे आणि सध्या हिवाळा चालू आहे। तर मी तुम्हाला दाखवते की त्याचा उतार कसा झालेला आहे। या ठिकाणी मी रेड नेपियरची लागण केलेली आहे। आज लागण करून जवळजवळ 5 दिवस झालेले आहेत। मी जर एप्रिल मे किंवा जून जुलै मध्ये जर लागण केली असती तर रेड नेपियरचा जो डोळा आहे तो आपल्याला 3ऱ्याच दिवशी वरती त्याचा कोंब दिसला असता, परंतु हिवाळ्यामध्ये थंडी असल्या कारणाने 5 दिवस आज झालेले आहेत। आणि या ठिकाणी मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की त्याचा कोंब कशा पद्धतीने वरती आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आज 5 दिवसानंतर ऑस्ट्रेलियन रेड नेपियरचा हा जो कोंब आहे तो वरती आलेला आहे। हा जर आपला उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर लागण असती तर हा कोंब आपल्याला 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी अशा पद्धतीने वरती दिसला असता। असं काही नाही की हिवाळ्यामध्ये लागण केल्यामुळे लागण उतरत नाही, उलट उतार होतो, परंतु काय आहे की थोडासा तो कमी होतो। हे पहा, काही ठिकाणी अजून उतरलं नाहीये, काही ठिकाणी कोंब बारीक बारीक दिसत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये त्याची वाढ जी आहे ती थोडीशी मंदावते। ऑस्ट्रेलियन रेड नेपियर जे आहे ते हिवाळ्यामध्ये लागण केल्यानंतर 5 दिवसानंतर वरती त्याचे कोंब दिसायला चालू होतात आणि 8 ते 10 दिवसापर्यंत सगळे जे तुम्ही लावलेले डोळे आहेत ते पूर्णपणे तुम्हाला वरती उतरलेले दिसतात। ऑस्ट्रेलियन रेड नेपियर सोबतच आम्ही या ठिकाणी 4G बुलेट सुपर नेपियरची लागण केलेली आहे। 4G बुलेट सुपर नेपियरची लागण करून जवळजवळ आम्हाला आज 15 दिवस झालेले आहेत। मी त्याचा लागण पद्धतीचा व्हिडिओ जो आहे तो पण याच्या आधी 15 दिवस आधी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला या ठिकाणी 4G बुलेट सुपर नेपियरचा उतार दाखवते की कशा पद्धतीने झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता 4G बुलेट सुपर नेपियरचा जो डोळा आहे तो किती मोठा झालेला आहे। आज जवळजवळ लागण करून याला 15 दिवस झालेले आहेत। हे पहा, अशा पद्धतीने उतार एकदम चांगला होतो, परंतु काय आहे की फक्त तो थंडीमुळे थोडासा मंदावतो। हे पहा, अशा पद्धतीने 15 दिवसामध्ये पूर्ण जे तुम्ही नेपियरची लागवड केलेली आहे ती पूर्णपणे उतरून पडलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येते। त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये जरी तुम्ही कुठल्याही नेपियरची लागण केली तरी पण त्याचा उतार एकदम चांगल्यापैकी होतो। हे पहा, या ठिकाणी हा डोळा पहा किती मोठा झाला आहे आणि त्याच्याच तुलनेमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे आहे अजून जमिनीतून बाहेरच येत आहे। हे पहा, अशा पद्धतीने। तर 15 दिवसानंतर पण जे डोळे उतरलेले नाहीये ते 15 दिवसानंतर पण या ठिकाणी उतरू शकतात। हे पहा, त्याच्याच बरोबर लावलेलं जे नेपियर आहे ते उंच झालेलं आहे आणि हा अजून जमिनीतून बाहेर येत आहे। तर हे कारण म्हणजे थंडीचं आहे, थंडीमुळे वाढ जी आहे थोडीशी मंदावते, परंतु ते सगळे डोळे जे आहेत ते उतरून पडतात। 4G बुलेट सुपर नेपियरची लागण करून जवळजवळ आज 15 दिवस झालेले आहेत। या ठिकाणी तुम्ही त्याचा झालेला उतार बघू शकता। ऑस्ट्रेलियन रेड नेपियर, 4G बुलेट सुपर नेपियर या नेपियर बरोबरच आपण या ठिकाणी इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची देखील लागण केलेली आहे। आणि इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची लागण करून जवळजवळ आज 3 आठवडे म्हणजे जवळजवळ 21 दिवस झालेले आहेत। तर या ठिकाणी त्याचाही उतार खूप छान झालेला आहे। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने। ठिकाणी तुम्ही बघू शकता इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची 21 दिवसानंतर या ठिकाणी तुम्ही बघा 3ही डोळे स्टिकचे उतरलेले आहेत व्यवस्थितपणे। आज याला जवळजवळ 3 आठवडेच म्हणजे 21 दिवस झालेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघा एक कोंब मोठा झालेला आहे, एक अजून जमिनीतून बाहेर येत आहे। थंडीमुळे त्याला थोडासा वेळ लागतो, परंतु सगळे डोळे जे आहेत ते व्यवस्थितपणे उतरतात। हे पहा, या ठिकाणी पण 2च कोंब दिसतात, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकच दिसत आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण नेपियर जे आहे ते उतरतं, फक्त त्याला वेळ लागू शकतो। इतर वातावरणामध्ये 15 दिवसामध्ये पूर्ण इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचे जे स्टिक आहे ते पूर्णपणे उतरलेले असतात, परंतु हिवाळ्यामध्ये त्याला महिनाही लागू शकतो। हे पहा, अशा पद्धतीने नेपियरची जे आपण शेवटच्या ज्या 2 सऱ्या दाट लावल्या होत्या त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याचा उतार झालेला आहे एकदम व्यवस्थित। आणि सर्व नेपियरचे जे डोळे आहेत ते वरती आलेले आहेत। हे पहा,
एकदम व्यवस्थितपणे दाटसरीचा उतार झालेला आहे, जेणेकरून मध्ये जर एखाद्या 2 स्टिक जर खराब झाल्या तर आम्ही या ठिकाणच्या स्टिक काढून त्या ठिकाणी त्याची लागण करू शकतो। शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपली नवीन नेपियरची जी हिवाळ्यातली लागवड आहे ती व्यवस्थितपणे उतरलेली आहे। केलेल्या नवीन नेपियरची लागण जी आहे ती 15 ते 20 दिवसामध्ये संपूर्ण ती उतरून पडते। फक्त इंडोनेशिया स्मार्ट नेपियरला पूर्ण डोळे उतरायला महिना पण लागू शकतो, परंतु त्याचे सगळे जे डोळे आहेत ते व्यवस्थितपणे उतर। नवीन नेपियरची हिवाळ्यामध्ये लागण केल्यानंतर त्याचा उतार जो आहे तो थोडासा मंदावतो। त्याचप्रमाणे आपण त्याची कापणी जी आहे ती जर तुमची आधी कापणी जर तुमची 1.5 ते 2 महिन्यामध्ये येत असेल तर हिवाळ्यामध्ये तीच कापणी तुमची 2.5 महिनेही त्याला लागू शकतात। शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी हिवाळ्यामध्ये नवीन नेपियरची लागण केल्यानंतर त्याचा उतार किती दिवसांनी होतो याची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। त्याच्या वाढीवरती इतर वातावरणापेक्षा 10 ते 20% फरक हा हिवाळ्यामध्ये होत असतो। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।